शहरातील विष्णुनगर भाग 1 आणि 2 मध्ये पाणीपुरवठ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून नागरिक त्रस्त झालेत। गेल्या 3 ते 4 आठवड्यांपासून परिसरात पाणीपुरवठा अत्यंत अनियमित होत असल्याची तक्रार स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाकडे केली। मिळालेल्या माहितीनुसार विष्णुनगर भाग 1 आणि 2 या परिसरात पाणी रात्री उशिरा किंवा मध्यरात्रीच्या सुमारास येत आहे। त्यामुळे नागरिकांना पाणी भरण्यासाठी रात्री जागरण करावं लागत आहे। विशेष म्हणजे जे पाणी येतं तेही अत्यंत कमी दाबानं येत असल्यानं अनेक घरांमध्ये पाणी व्यवस्थित पोहोचत नाही। यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांच्या कुटुंबांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे। अनेक वेळा पाणी वेळेवर येत नसल्यानं नागरिकांना पिण्याचं पाणी आणि घरगुती वापरासाठीचं पाणी मिळवणं कठीण झालंय। स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाला आवाहन करत पाणीपुरवठ्याची समस्या तात्काळ सोडवावी, पाण्याचा दाब वाढवावा आणि स्वच्छ आणि नियमित पाणीपुरवठा सुरू करावा अशी मागणी केली आहे। आमच्या भागात एका भागाकडे 6 इंची पाईप आहे, एका भागात 4 इंची पाईप आहे। ती 4 इंची पाईप 6 इंची पाईप करून नवीन पाईपलाईन करावा अशी मागणी करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे। आणि दुसरी म्हणजे आमच्या केंगाव शाळेच्या पाठीमागनं आमच्या विष्णुनगर भागात येणारा जो रस्ता आहे तो मध्ये एक मोठा गटर आहे। तो ओपन असल्यामुळे ना लहान मुलं सायकल येताना जाताना रस्त्यानं जो चुकून जर रस्त्यात दगड आला तर तो खड्याला गटरात पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे या गटरीची व्यवस्था व्हावी अशी आम्ही या साहेबांकडे मागणी करायला आलो आहे। त्यात एका लाईनला मोठे पाणी प्रेशर असतं, दुसरी भागाकडे पाण्याचं प्रेशरच नसतं। त्याच्यामुळं पाणी जे इकडं या भागात खालच्या भागात कोणालाही पाणी आलं नाही। घंटागाडी अजूनसुद्धा 4-4, 5-5 दिवसांनी येत आहे, रोज येत नाही, नेहमी येत नाही। त्याच्यामुळं घरात कचरा साठून जात आहे, राहून दुर्गंध यायला लागला आहे। त्याच्यामुळं लोक आणि लहान लहान मुलं आहेत आमच्या घरात या बी आजारी पडायला लागले सध्या। त्याच्यामुळं दुर्वस्था आपल्या गल्लीत व्हायला लागली आहे। तेवढं त्या तक्रारीसाठी आपण लेखी अर्ज इथं सादर केलं। पाणी आता 8 दिवसांनी यायला लागलं नाही। सुरुवातीला पाणी 2-3 तास घाण येतात, मग त्यानंतर मग तो पाणी थोडं स्वच्छ येतात, बंद होऊन जातात।